बातमी आंबा प्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाची, लक्षपूर्वक पहा। आंब्याचा सीझन सध्या सुरू आहे आणि तुम्ही आंबे खातच असणार, मात्र चक्क केमिकलची फवारणी करून आंबा पिकवला जातोय असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे बातमी तुम्हाला सतर्क करणारी आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या महिन्याभरापासून आंब्याची आवक ही वाढलेली आहे। कोकणातला हापूस आणि दक्षिण भारतातील आंबे असे मिळून रोज सुमारे 50 ते 60 हजार पेट्यांची आवक होतीये। बाजारात आलेले हिरवे आंबे लवकर पिकावेत म्हणून काही व्यापारी यावर केमिकल युक्त रसायनांची फवारणी करत असल्याचं समोर येत आहे। केमिकल फवारणी करून आंबा कशा पद्धतीने पिकवला जातो याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नागमणी पांडे या ग्राहकाने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ बनवला। अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र ठोस कारवाई होत नाहीये असं ग्राहकांचं म्हणणं आहे। मारा है इसमें, तुमने देखो, दिख रहा है, देखो क्लियर दिख रहा है। नहीं, देखो खाली करके तुमने मारा है। मैं मारा है, बुला रहा हूँ ना मैं। तो पियो दवा, बोले ना तुम दवा नहीं है, औषध मारते कशासाठी मारताय? हे आता मी स्वतः बघितलंय, औषध नाही आहे मग काय पाणी आहे? सांगा प्यायला, प्यायला सांगा ना। हां तेच बोलतो ना, केमिकल आहे मी बोलतो ना। काय केमिकल मला काय प्रॉब्लेम नाही। गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे। बस बस, काय तुमचं नाव? गव्हर्नमेंट अप्रूव्हल आहे ते आम्हाला माहित। हे बघा, हे आहे, हे साहेब बोलतात गव्हर्नमेंट अप्रूव्हल केलं केमिकल मारण्यासाठी आंब्यावर, आणि हे माणूस मारतोय। ठीक आहे, कसं या मार्केटमध्ये आलो होतो मी, आंब्यासाठी आलो होतो, तर त्याचं आमच्या समोरच जे आहे ते औषध मिक्स करून आणि मारत होते। 2 लिटर डब्बा होता आणि केमिकल होता। तर त्याला विचारलं आम्ही की जे तुम्ही मारताय काय तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला देणार का? ते समोर बोलत नाही आहे। ते अख्ख्या मार्केटमध्ये चालू आहे। त्याने हे पण एक्सेप्ट केलं की आमच्या अख्ख्या मार्केटमध्ये चालू आहे आणि इथलं जे दुकान आहे त्याच्यामध्ये ते असानी ते भेटतं। तर रात्री ठाण्यावरून कोणतरी FDOला आले आणि असं मी माहिती पडलं की जे औषध मारणारा ज्याच्यामध्ये मारला होता ते सॅम्पल घेतले नाही, दुसरे सॅम्पल घेतलेले आहे आणि फक्त एकाकडून घेतले, ते सुरुवातीला आहे। आता आम्ही सगळीकडेच बघतोय तर ते रासायनिक फवारणी मारली जाते आणि त्याच्यावरतीच जास्त आंबे पिकवले जातात। बाहेरचे लोक जे असतात ते स्वतःचा खपण्यासाठी, चांगला दिसण्यासाठी ते फवारणी मारूनच देण्याचं आणि ते देऊनच पिकवतात आणि मग आपण सामान्य ग्राहक घेणारे ते त्याच्यामध्ये घेताना फसतो। दिसायला चांगला दिसतो, हे दिसतो तर आपल्याला तो चांगला आहे असं वाटतो। शेतकऱ्याकडून माल घेताना व्यवस्थित येतो, पण व्यापारी पिकवण्यासाठी लवकर मार्केटमध्ये माल येण्यासाठी काहीतरी यूज करतात। तो विचार करून बघावं लागतं। भीती वाटते घेताना? हां, भीती मनात असतेच की लहान बाळं वगैरे घरी खातात, त्यामुळं काय फरक पडतो त्यांच्यावरती काय, त्यामुळं विचार करावा लागतो घेताना। दुसरीकडे सर्व आंब्यांवर रासायनिक औषधांची फवारणी होत नसल्याचं फळ मार्केटचे संचालक संजय पानरसे म्हणतात। केवळ शासनाकडून परवानगी देण्यात आलेली औषधच फवारली जातात, वापरली जातात, मात्र कोणी घातक रसायनं वापरत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशीही त्यांनी मागणी केली आहे। आपण बघूया। माझ्या हातामध्ये जर ही तुम्ही जर पिशवी बघाल तर ही इथोफॉन इन पावडर फॉर्ममध्ये आहे आणि ती पावडर जी आहे ती अशा प्रकारच्या पुडीमध्ये ठेवायची असते आणि ही पुडी फळाच्या बाजूला ठेवून द्यायची आणि ह्याच्यामधनं जो इथिलीन गॅस तयार होतो त्या माध्यमातून फळं पिकली जातात। परंतु काही वर्ग जो असा आहे का तो आजही इथिलीन लिक्विड फॉर्ममध्ये, इथोफॉन इन लिक्विड फॉर्ममध्ये तो वापरत असतो आणि ज्याला शासनानं बंदी घातलेली आहे। तर निश्चितपणानं असे जो कोण व्यापारी अशा पद्धतीनं काम करत असेल तर त्याच्यावरती फूड अँड ड्रग्सने 100% कारवाई करावी, त्याबद्दल आमचं कोणाचे काही दुमत नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।